नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे खमंग चवीचा टेस्टी आणि कुरकुरीत पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य पाहूयात आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ। हा जर व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। कशी वाटली माझी ही चिवडा रेसिपी तुम्ही पण नक्की बनवा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवा, त्यामध्ये तेल घाला, एक गाळणी घ्या। तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये पोहे घाला। पोहे असे चमच्याने हलवून घ्या, म्हणजे सर्व पोहे व्यवस्थित तळले जातात। तर इथे आता पोहे हे तळून झालेले आहेत। एक बॅच तळून झालेले आहे पहा। एका ताटामध्ये काढून घ्या। आता राहिलेले पोहे पण मी तळून घेते। तर अशा पद्धतीने सर्व पोहे माझे तळून झालेले आहेत। आता शेंगदाणे पण तळून घ्यायचे। हलवत हलवत शेंगदाणे सुद्धा खरपूस असे तळून घ्या। त्यानंतर काजू तळून घ्या। काजूचे तुकडे आहेत ते लालसर कलरचे होईपर्यंत काजूही तळून घ्या। त्यानंतर फुटाण्याची डाळ व आहे ते थोडंसंच तळून घ्यायचे, नाहीतर जास्त तळले की ते कडक होतात। तर आता इथे डाळ ही तळून झालेली आहे। कढीपत्ता मात्र अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। सर्व आता इथे तळून झाल्यानंतर एकत्र मी करून घेतलेला आहे। त्याच कढईमध्ये आपण आता चिवड्याला फोडणी द्यायची आहे। एक्स्ट्राचं तेल मी काढून घेतलं आणि थोडं तेल ठेवलं त्यामध्ये, आणि जिरे, धने, पांढरे तीळ, हळद, लाल मिरची पावडर आणि चिवडा मसाला घातला। सर्व मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घाला। गॅसची फ्लेम बारीक ठेवा। सर्व मिक्स झाल्यानंतर जे आपण तळून घेतलेले आहेत सर्व पदार्थ ते घालायचे आणि सर्व एकत्र व्यवस्थित हलवून घ्या। व्यवस्थित मसाला जो आपण तेलामध्ये फोडणी टाकला होता तो सर्व पोह्यांना व्यवस्थित लागला जातो। तर अशा पद्धतीने सर्व आता व्यवस्थित मसाला हा पोह्यांना आपल्या लागलेला आहे। आणि वरून अधिक चव वाढण्यासाठी पिठी साखर घाला। तर इथे खमंग चवीचा पहा चिवडा तयार झालेला आहे। आणि आता याच्यामध्ये घालायची भरपूर अशी बारीक शेव। शेव शिवाय चिवड्यामध्ये मजा नाही। अशी भरपूर शेव घालून मिक्स करून घ्या। आणि पहा आता किती छान झालेला आहे आपला चिवडा। डिश मध्ये आता मी सर्व केलेला आहे। मग कशी वाटली पोह्यांची चिवड्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा। आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू, बाय बाय।